उद्यापासून अधिक महिना सुरू होत आहे. एकच गोंधळ सुरू आहे की या महिन्यात काय करावे किंवा काय करू नये जेणेकरून आपल्याला पुण्य प्राप्त होईल. याच्यासाठी हा अधिक महिना खूप पवित्र मानला जातो, दान पुण्य फळ मिळवण्यासाठी. तर या महिन्यात केलेली पूजा दान खूप फलदायी असते. हा महिना सुरू झाला की या महिन्यात हे करा, हे करू नये असं चालू असतं. पण जे काय करावे ते चांगले केले पाहिजे. म्हणजे काय केले पाहिजे ज्यानं आपल्याला फळ चांगलं प्राप्त होईल. यंदा हा महिना 17 मे ते 15 जूनमध्ये या काळात आलेला आहे. या महिन्याला अधिक मास म्हणतात आणि हा मास दर 3 वर्षातून येतो. याला अधिक पुरुष मास असेही म्हटले जाते, कारण हा महिना श्री विष्णूंना समर्पित असणार आहे. त्यामुळे या महिन्यात काय करावे? या महिन्यात आधी भगवान गीतेतील 15वा अध्याय वाचावा किंवा ऐकावा, कारण हा अध्याय भगवद्गीतेचा अर्क मानला जातो. नित्य पठणाने परमात्म्याचं पुण्य मिळते, अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि पितृदोषाचे निवारण होते. या महिन्यात श्री विष्णूंना समर्पित असल्याने भगवंत विष्णूचा हा छोटासा मंत्र तुम्ही दररोज सकाळी म्हणू शकता. 108 वेळा हा मंत्राचं पठण करायचं आहे. तो मंत्र कोणता? आता हा मंत्र एकदम सोपा आहे. या मंत्राचं नाव आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र आहे खूप शक्तिशाली आणि खूप प्रभावी मंत्र आहे हा. या मंत्राचा जप तुम्ही तुळशी माळेने करावा. या मंत्राचा अर्थ असा आहे की मी त्या भगवानाला नमस्कार करतो जो सगळ्यांच्या हृदयात वास करतो. या मंत्राच्या पठणाने मानसिक शांती मिळते, एकाग्रता वाढते, नकारात्मकता जाते, घरातील कलह किंवा बाहेरील बाधा दूर होण्यास मदत होते. जन्ममृत्यूच्या भोवऱ्यातून सुद्धा बाहेर काढण्याचे सामर्थ्य या मंत्रामध्ये आहे. त्यामुळे हा मंत्र तुम्ही नक्की तुम्ही पठण करा. सकाळी किंवा संध्याकाळी पठण करा. हा महिना श्री विष्णूंना समर्पित असल्यामुळे तुम्ही हा मंत्र नक्की पठण करा. आणि हा मंत्र सकाळी पूजा झाल्यानंतर धूप दीप लावून तुळशीची पूजा करून नंतरनं ही तुळशी माळेवर जप करावा. या महिन्यात तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे देखील पठण करू शकता किंवा आवर्जून पठण करायचं आहे तुम्हाला, किंवा तुम्ही पठण करायचं जमत नसेल तर ऐकायचं आहे. आणि तेही जमत नसेल तर तुम्ही छोटंसं व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता. त्या व्यंकटेश स्तोत्राने सुद्धा खूप फरक पडतो. या महिन्यात गायीची पूजा ही खूप पवित्र मानली जाते बघा. त्याच्यासाठी आपल्याला जेवढी जमेल तेवढी गोसेवा करायची आहे. म्हणजे नैवेद्य गुळ किंवा डाळ असं द्यायचं आहे. आपल्याला जसं जमेल तसं करायची आहे ती आपल्याला सेवा बघा. आणि आपल्या शेजारी कुठे मंदिर असेल, विष्णू मंदिर असेल, भगवान मंदिर असेल, कुठलंही मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन तुम्ही धोंडे दान किंवा अनारसे दान करावे, किंवा तुम्हाला जे जमतं तुमची यथाशक्ती जे आहे ते दान तुम्ही करू शकता. दीपदान करू शकता आणि तांबूल दान करू शकता. तांबूल दान करणे खूप सौभाग्यदायी असते. त्याच्यामुळं हे तरी नक्की अवश्य केले पाहिजे. तुम्ही तांबूल दान अवश्य केले पाहिजे. हे दान केल्याने सौभाग्य प्राप्ती होते. त्याच्यामुळे हे दान तुम्ही करा. दीपदान करा मंदिरामध्ये तुम्ही, हेही खूप पुण्यवान आहे. याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे घरातील देवघरात तुम्ही अखंड दिवा लावा. हा अखंड दिवा तुम्ही मंजुळवातीने लावावा, कारण की मंजुळवात ही तुळशीच्या मंजुळासारखी असते. त्याच्यामुळं हा दिवा तुम्ही मंजुळवातीने लावलेला खूप अतिउत्तम आहे बरं का. आणि ही मंजुळवात आपल्याला घरी देखील तयार करता येते. एकदम सोपी आहे ही वात. आपण घरी बनवून आपण घरच्या घरी लावू शकतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यात केला जाणारा मानसन्मान.
या महिन्यात लेक आणि जावयाला घरी बोलावून त्यांचा मान सन्मान केला जातो. म्हणजे जावई म्हणजे नारायण आणि लेक म्हणजे लक्ष्मी असे समजले जाते. त्याच्यामुळं त्यांना यथाशक्तीने तुमचे काय जे होईल ते कपडे किंवा जोडवी, सौभाग्याचं लेणं जोडवी ते देऊ शकता तुम्ही. अजून साडी, चोळी, जोडवे, करंड किंवा गजलक्ष्मी असं काही तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही लेकीला जावयाला कपडे करू शकता. असंच नाही की आहे ना तुम्ही मोठं असं काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे किंवा मोठंच असं काहीतरी केलं पाहिजे, असं काहीही नाही. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जसं जमेल तसे तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी अशी मोठ्या गिफ्टची ह्याची काही गरज नाही. तुम्ही यथाशक्तीने जावयाचा आणि लेकीचा मान करून हा महिना तुम्ही साजरा करू शकता. आता सगळ्यात जास्त जोडवी ही सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. त्याच्यासाठी आपण लेकीला जोडवे अवश्य द्या आणि त्याच्याबरोबर तुम्ही गजलक्ष्मी पण दिली पाहिजे. गजलक्ष्मी म्हणजे साक्षात लक्ष्मीच असते आणि लेक आणि जावयाच्या घरी सदैव लक्ष्मीचा वास असावा किंवा वास व्हावा म्हणून हे गजलक्ष्मी दिली जाते बघा. आणि त्याचबरोबर अनारसे दान केले जाते, दीपदान केले जाते. तुम्ही तांब्याचा एक दिवा दान करा. त्याच्याबरोबर अनारसे देखील दान करा. हे कुंकाचा एक करंड, यथाशक्तीने आपली साडी, चोळी हे सगळं दान करून आपल्या लेकीचा मान सन्मान करू शकता आणि जावयाचा देखील मान सन्मान करू शकता. या महिन्यात एकदम महत्त्वाचं मानलं जाणार आहे ते अन्नदान. अन्नदान हे खूप महत्त्वाचं मानलं जातं बरं का. आणि तुम्हाला अन्नदान करा, तुम्ही वस्त्रदान करा. खूप म्हणजे खूप पुण्यदान म्हणतात त्याला. तुम्हाला यथाशक्तीने जे काही होईल ते तुम्ही पुण्यदान करून या. मंदिरात करा, कुठं ज्यांना जास्त गरजू आहेत त्यांना करा. त्याच्यामुळे त्याचं पुण्य तुम्हालाच मिळणार आहे ते.